राऊतांनी विधानसभेविषयी मोठं विधान केलं आहे। महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय। राज्यातील वातावरण मवियासाठी अनुकूल आहे असंही राऊत म्हणाले। महायुतीचे नेते आकडा फुगवून सर्वेबद्दल बोलतात असंही राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांना आताच त्यांच्या मतदारसंघामध्ये दम लागलाय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रचूड असेपर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही असंही राऊतांनी म्हटलंय। चंद्रचूड आणि मोदींच्या आरतीमधून हे चित्र स्पष्ट झालंय असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। घटनाबाह्य सरकारला न्यायालय संरक्षण देत आहे असा आरोप सुद्धा राऊतांनी केला। देशासाठी धोक्याची घंटा असल्याचं ते म्हणाले। आम्ही किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू, याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। अगदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे सुद्धा खासगीत हाच आकडा देतील महाविकास आघाडीचा। बाकी त्यांनी वर आता कितीही वरवरच्या बाता किंवा गोष्टी करू द्या, पण राज्यातलं वातावरण हे फक्त महाविकास आघाडीसाठीच अनुकूल आहे। मला असं वाटत नाही की चंद्रचूड जोपर्यंत त्या खुर्चीवर आहेत तोपर्यंत आम्हाला न्याय मिळेल। कारण चंद्रचूड यांना न्याय द्यायचा असता आम्हाला। एक घटनाबाह्य सरकार या घटनेचे रखवालदार आहेत। सरन्यायाधीश या देशाच्या संविधानाचे चौकीदार आहेत आणि या राज्यातलं घटनाबाह्य सरकार हे नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या प्रेरणेने आलेलं आहे, संविधान विरोधी सरकार। पण ज्या पद्धतीनं काल चंद्रचूड आणि प्रधानमंत्र्यांनी आरती केलेली आहे, त्या आरतीतून संदेश स्पष्ट आहे, या देशातल्या घटनाबाह्य गोष्टींना न्यायालय संरक्षण देत आहे आणि देशासाठी धोक्याची घटना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।